जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील संदीप नाईक यांनी अनेक वर्ष हॉटेल व्यवसायात काम केल्यानंतर त्यांना अशी कल्पना सुचली की धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला घरी भाजी तयार करण्यासाठी जास्त वेळ लागतो। तसेच हॉटेलमध्ये भाजी बनवण्याची झाल्यास कधी कधी कुक उपलब्ध नसतो। यामुळे नाईक यांनी रेडी टू कुक मसाले उद्योगात एक नवीन पाऊल टाकले आहे। तर आता भारतामध्ये कॅन्सरचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे आणि आरोग्याच्या समस्या प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये डायबिटीज असेल, बीपी असेल, कॅन्सर असेल, असे अनेक प्रकारचे आजार निर्माण झालेले आहेत। आपण जे खातो त्याचंच आपल्या शरीरामध्ये रूपांतर होत असतं आणि त्याच्यापासूनच आजार वाढले जातात। अनेक कंपन्या मार्केटमध्ये आहेत, मसाल्याच्या असतील, पिठांच्या असतील, अनेक प्रकारच्या असतील। त्या कंपन्या काय करतायत तर त्या ठिकाणी केमिकल वापरलं जातं आणि त्या केमिकल पासून कॅन्सरचं प्रमाण हे प्रिझर्वेटिव्ह वापरल्याने होतं, डायबिटीजचं प्रमाण वाढतंय, असेच अनेक प्रकारचे आजार आपल्याला वाढतात। आणि म्हणून आमच्या कंपनीचा एक हे मोटो आहे, केमिकल विरहित आपण हे पदार्थ बनवायचे जेणे ग्राहकांच्या आरोग्याला हितकारक होतील, त्यांचं आरोग्य चांगलं राहील, म्हणून आपण हे प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलेलं आहे। नाईक यांनी जुन्नर तालुक्यातील MIDC मध्ये आपला व्यवसाय सुरू केला असून यामध्ये प्रामुख्याने फिश रेड करी मसाला, फिश ग्रीन करी मसाला, मालवणी करी मसाला, फिश फ्राय मसाला, पंजाबी मसाला तसेच वेगवेगळ्या पद्धतीने बनवली गेलेली पिठे जसे की मालवणी वडे पीठ, घावणे पीठ, आंबोळी पीठ, थालपीठ आणि नमकीन मध्ये ओली भेळ व सुक्की भेळ आदी उत्पादनं त्यांनी ग्राहकांसाठी तयार केले आहे। नमस्कार, मी संदीप बाबूजी नाईक, मुक्काम पोस्ट नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। फूड इंडस्ट्रीमध्ये मी गेले 20 वर्ष काम करत होतो। 5 ते 6 वर्ष ह्या उद्योगाविषयी माहिती घेत होतो, ट्रेनिंग घेत होतो। आपण व्यावसायिक प्रशिक्षण KVK मध्ये जे मसाला उद्योगाचं होतं त्या ठिकाणी आपण सगळे सेमिनार अटेंड केले। संपूर्ण व्यवसायासाठी कच्चा माल जो लागतो तो आपण शेतकऱ्यांकडून शेताच्या बांधावरून विकत घेण्याचा प्रयत्न करतो, कारण आपला एक मोटो आहे कंपनीचा का आपल्या जवळपासच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा। कच्च्या मालाच्या संदर्भामध्ये आपल्याला हिरवी मिरची लागते, लाल मिरची लागते, त्याच्याबरोबर आलं लसूण लागतो, खोबरं लागतं, आपल्याला मिरची पावडर असेल, हळद पावडर असेल, धना पावडर असेल, ह्या ज्या बाकीच्या काही गोष्टी आहेत मसाल्यांमधल्या त्या आपल्याला ह्या ठिकाणी लागतात आणि तो माल आम्हाला ह्या लोकल लेवलला ह्या जुन्नर तालुक्यामध्ये छान पद्धतीने उपलब्ध होतो। मसाले व पीठ रश्मी नावाने तयार होत असून भेळ ही परिवार नावाने सध्या विक्रीसाठी उपलब्ध केली आहे। नाईक यांच्याकडे रेडी टू कुक मसाले, रेडी टू कुक पीठ व भेळ बनवण्यासाठी 10 वर्कर असून येथे उच्च प्रतीचे प्रोडक्ट्स बनवले जातात। कंपनीला लागणाऱ्या उच्च प्रतीच्या कच्च्या मालाचे नियोजन नाईक यांचे सुपुत्र शुभम नाईक हे बघत असून आपल्या व्यवसायात ते नवनवीन कल्पनांचाही अवलंब करत आहेत। सर्वात आधी शेतकऱ्यांकडून कच्चा माल खरेदी करून कंपनीत आणून नैसर्गिक पद्धतीने मसाले बनवले जातात। मसाले बनवल्यानंतर ते कोल्ड स्टोरेजला -20 डिग्री टेम्परेचरला ठेवले जातात। या मसाल्यांमध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल वापरलं जात नाही। तसेच मसाले बनवत असताना स्वच्छतेची मोठ्या प्रमाणावर काळजी घेतली जाते। कोणताही व्यवसाय उभा करायचा असेल तर जागा कुठं निवडावी, जागा कोणत्या परिसरामध्ये असावी। जुन्नर तालुका औद्योगिक वसाहतीमध्ये आपण ह्या ठिकाणी ही जागा भाड्याने घेऊन ह्या ठिकाणी हा व्यवसाय उभा करण्याचं ठरवलं आणि मग हा व्यवसाय उभा करत असताना अनेक मशिनरी कुठून घ्यायच्या, तर मग त्यासाठी आम्ही गुजरात असेल, उत्तर प्रदेश असेल, दिल्ली असेल या ठिकाणी फिरलो। काही ठिकाणावरून आम्हाला त्या फूड ग्रेडच्याच मशिनरी हव्या होत्या, म्हणून मग त्या शोधत आपण त्या मशिनरी उपलब्ध करून घेतल्या। काही गुजरातमधून आणल्या, काही आपण पुण्यामधून बनवून घेतल्या। आपल्याला ज्या पद्धतीने पाहिजेत त्या पद्धतीने आपण ते बनवून घेतलेलं आहे। आपल्याकडे सध्या 11 ते 12 प्रोडक्ट आता आपण सुरुवातीला लॉन्च केलेले आहेत। रेडी टू कुकमध्ये आपण आता प्रोडक्ट पाहताय, हे प्रोडक्ट आहे मालवणी करी मसाला, मालवणी रेड करी मसाला, त्याबरोबर मालवणी फिश करी मसाला, मालवणी ग्रीन फ्राय मसाला, फिश ग्रीन करी मसाला आणि पंजाबी मसाला, असे 6 प्रकारचे मसाले आपल्याला या ठिकाणी आपण बनवतो रेडी टू कुक मध्ये। त्याचबरोबर आपण हे आहे थालीपीठ आहे, त्याच्याबरोबर घावणे आहे, त्याच्याबरोबर आपला मालवणी वडे आहेत, त्याचबरोबर आपल्याकडे हे मालवणी वडे म्हणून हे दुसरं एक पीठ आहे, आंबोळी पीठ आहे। ह्या पिठांमध्ये हा प्रकार आपण या ठिकाणी चालू केलेला आहे। त्याचबरोबर आपण परिवार भेळ, एक सुक्की भेळ म्हणून आपण मार्केटमध्ये या ठिकाणी आणलेली आहे आणि परिवार ओली भेळ म्हणून आपण ही लॉन्च केलेली आहे। अशा प्रकारचे हे प्रोडक्ट आपण आता यशस्वीपणे लॉन्च केलेले आहेत। मेन प्रोडक्शनला मॅन्युफॅक्चरिंगला आपल्याकडे 10 ते 12 वर्कर आहे
ऑफिस स्टाफमध्ये आपले 4 वर्कर आहेत. त्याचबरोबर आपल्या मार्केटिंग टीममध्ये जवळजवळ 25 वर्कर आपले मुंबई आणि पुणे परिसरामध्ये काम करत आहेत. परंतु हे सगळं करत असताना आपण हायजेनिकची अतिशय काळजी घेतो. आपला प्रत्येक वर्कर आमच्या कंपनीमध्ये कुठेही चप्पल घालून आम्ही काम करत नाही. आपल्या घरातल्यासारखं आपण या ठिकाणी काम करतो. पिठं बनवताना आमचे सगळे धान्य जे चांगल्या क्वालिटीचं वापरलं जातं, त्याचबरोबर ते सगळं भाजून आणि ज्या पद्धतीने त्याची जी प्रोसेस आहे ती सगळी या ठिकाणी केली जाते. मसाले ज्या वेळेला आपण बनवतो त्यावेळेला जो कच्चा माल आपल्याकडे येतो तो त्या पद्धतीने त्याचे सगळं ग्रेडिंग केलं जातं, चॉपिंग केलं जातं आणि मग आपण मशीनमध्ये टाकतो. त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या वर्करांना हाताला ग्लोव्ज असतात, डोक्यावर कॅप असते, पूर्णपणे हायजेनिक वापरलं जातं. त्यांना आपल्या कंपनीचा कोट असतो. या ठिकाणी दुसरा माणूस त्यावेळेला कोणताही माणूस प्रवेश करत नाही, एवढी आपण काळजी या ठिकाणी घेतो. हे जे मसाले आपण बनवतोय हे फ्रोझन पद्धतीने बनवतोय आणि हे बनवत असताना याच्यामध्ये कोणतंही प्रिझर्वेटिव्ह आपण टाकत नाही. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये एक पाहिलेलं आहे का याच्यामधलं न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी होऊ नये आणि दुसरी गोष्ट म्हणजे याची चव बदलू नये आणि तिसरी गोष्ट म्हणजे याचा कलर पण बदलू नये. जो नॅचरल कलर आहे, जो आपण नॅचरल कलर ज्या वेळेला सुरुवातीला बनवला जातो तोच हा कलर शेवटपर्यंत या मसाल्यांना राहतो. तीच चव आपली शेवटपर्यंत राहते. म्हणून हे फ्रोझनमध्ये ठेवलं जातं. याला -25 डिग्रीला आपण कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलं जातं, ब्लास्ट केलं जातं. त्यामुळे याच्यातल्या बॅक्टेरिया बनण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबते. हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगल्या पद्धतीचं हे प्रोडक्ट आहे. ज्या धावपळीच्या युगामध्ये चांगलं अन्न खायला मिळावं, आज प्रत्येक माणूस हा कामामध्ये व्यस्त आहे आणि त्यांना घाईमध्ये कामाला जायला लागतं आणि त्यांना हे चांगल्या पद्धतीचं वाटण, म्हणजे आपल्याकडे मराठी भाषेत याला वाटण म्हणलं जातं आणि ते वाटण चांगल्या पद्धतीचं मिळावं म्हणून हा प्रयत्न फ्रोझनमध्ये आपण केलेला आहे. याच्यामध्ये एक आहे, याच्यामध्ये तुम्हाला काहीही टाकावं लागत नाही. आता इथे ह्या ठिकाणी म्हणले मालवणी करी मसाला, म्हणजे याच्यामध्ये फक्त नॉनव्हेज होतं असं नाही, तर याच्यामध्ये व्हेज पण सर्व भाज्या होतात आणि नॉनव्हेजच्या सर्व भाज्या आपल्या याच्यामध्ये होऊ शकतात. तुम्हाला काही करायचं नाही. याच्यात मीठसुद्धा टाकलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला फक्त तुमचं जे बाहेरचा पदार्थ आहे तो उकडून त्यामध्ये टाकायचा आहे आणि 5 मिनिटामध्ये भाजी तयार होते. अशा पद्धतीचे हे मसाले मार्केटमध्ये आपणच घेऊन आलेलो आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यवसाय सुरू करताना उत्पादन करणं सोपं असतं पण मार्केटिंग करणं अवघड असतं आणि म्हणून मार्केटिंगचा पहिल्यांदा आम्ही विचार केला. कारण व्यवसाय सुरू करत असताना कोणतंही प्रोडक्ट आपण बनवू शकतो, तातडीने बनवू शकतो, पण ते मार्केटमध्ये विकणं खूप अवघड असतं. म्हणून मार्केटिंगचा पहिला विचार केला. त्यासाठी आमचे पार्टनर आहेत रश्मी मोरे म्हणून. मार्केटिंगमध्ये सगळ्यात जास्त त्यांनी काम केलेलं आहे यापूर्वी पण. आणि आपले हे प्रोडक्ट आता काही दिवसातच परदेशामध्ये जातील. तयार झालेला माल आता आपला सध्या कल्याण, ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई आणि इकडे नाशिक, इकडे अहमदनगर आणि पुणे परिसरामध्ये आता चांगल्या पद्धतीने चालू आहे. RK मार्ट बरोबर आपण त्या ठिकाणी जातो, पटेल मार्ट बरोबर जातोय. बिग बास्केटमध्ये आपला टायअप झालेला आहे आणि बिग बास्केटची मोठी ऑर्डर आता आपल्याला मिळालेली आहे. साधारणतः आपण प्रोडक्ट जे बनले जातात त्याचं रॉ मटेरियल, त्याची कॉस्टिंग आणि मार्केटची कॉस्टिंग, मार्केटमध्ये काही ह्या पिठा आहेत, भेळ आहे, यांचं कॉस्टिंग करून आपण त्याचा रेट ठरवतो. आपली गुणवत्ता त्या पद्धतीची आहे, त्या पद्धतीने आपण त्याचे रेट ठरवतो. मार्केटपेक्षा जास्तही रेट नाही आणि मार्केटपेक्षा कमीही रेट नाही. अशा पद्धतीने आपल्या रेटचं सर्वांना परवडेल, ग्राहकांना परवडेल अशा पद्धतीने आपण ते रेट ठेवलेले आहेत. पण स्क्रीनवर काही नंबर दिलेले आहेत, त्या नंबरवर आपण संपर्क केला तरी ते आपले प्रोडक्ट आपल्याला त्या ठिकाणी मिळून जाऊ शकतात. साधारणतः हे मसाले त्या दुकानातून नेल्यानंतर, शॉपीमधून नेल्यानंतर 5 ते 6 तास वरती राहू शकतात. कारण घरी नेल्यानंतर पुन्हा ते आपल्या फ्रीजरमध्ये ठेवले तर त्याला काही प्रॉब्लेम होत नाही. साधारण हा मसाला 200 ग्रॅमचा मसाला आहे. याच्यामध्ये 4 माणसांचं जेवण अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. त्याचबरोबर वाटलं आपल्याला का एखादा माणूस याच्यामध्ये बनवू शकतो का, तर याच्यामध्ये 1 माणसांचं सुद्धा पोर्शन काढून तो पदार्थ बनवू शकतो आणि पुन्हा याला झिपर लॉक आहे, ते झिपर लॉक लावून आपण पुन्हा आपल्या फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवू शकतो, म्हणजे तो पुन्हा वापरता येईल. अशा पद्धतीने हे मसाले आपल्याला वापरता येतील. व्यवसाय सुरू करण्यासाठी जागेपासून तर मशिनरी आणि मार्केटिंगच्या याच्यासाठी जवळजवळ आपल्याला 1.5 कोटी रुपये याची गुंतवणूक आमची या ठिकाणी झालेली आहे. दर महिन्याला आमच्याकडे 50-1 लाख रुपयाचं उत्पादन होतं आणि त्या अनुषंगाने आम्हाला 10-15 लाख रुपये आम्हाला प्रॉफिट त्या ठिकाणी मिळतं. अल्पावधीतच नाईक यांनी रेडी टू कुक मसाले क्षेत्रात नाव केलं असून लवकरच हे मसाले इतर देशात देखील निर्यात केले जाणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन काकडेसह संकेत गांजवे, जुन्नर, पुणे.